नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मनाच्या श्लोकामधील एक असा मनाचा श्लोक ज्याच्या रूपाने आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात स्पष्टपणे मांडू शकतो, करू शकतो. आणि जी जसं बघा समर्थ माऊली आजही आपल्या बरोबर आहे. किती बघा इतकी वर्ष झाली तरी मरावे कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने समर्थ माऊली आजही आपल्यात आहे. बरोबर आहे ना? मग इथं समर्थ माऊलींनी असा एक मनाचा श्लोक दिलेला आहे की ज्यातून बऱ्याच साऱ्या गोष्टी स्पष्ट होतात. तर तो मनाचा श्लोक आज आपण आपल्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. बघा समर्थ माऊली तर सांगतात की हे मनातून नेहमी स्वतःला चंदनाप्रमाणे झिजून दे. म्हणजे अगदी चंदन कसं सानेवर उगाळताना झिजत जातं आणि त्याचा सुगंध, त्याचं जे रूप आहे, त्याचं जे वास आहे तो सगळं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतं. बरोबर? तर इतर चंदनाप्रमाणे स्वतः झीज आणि इतर जे सज्जन आहे त्यांच्या शंका आशंका दूर करून त्यांच्या उपयोगी पडत राहा. ज्यांना काही शंका आहे, ज्यांच्यामध्ये जे द्वैत आहे, अद्वैत आहे, हे सगळं दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी तो उभा राहा. आणि असे वर्तन जर आचरण तुझ्याकडून जर झालं तरी तुझा देह जरी गेला तरी तुझी कीर्ती काय होणार आहे? मागे उडणार आहे. मग इथं समर्थ माऊलींनी सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर जन्म आणि मृत्यू हे तर चक्र अविरतपणे चालू असतं. बरोबर आहे? जन्मापूर्वी काय केलं आणि मृत्यूनंतर काय होणार आहे हे आपल्या हाती नाही. आणि पतित प्रवाहासारखं जगणं समर्थ माऊलींना मान्य नाही. समर्थ माऊली काय म्हणतात की आपल्याला हा देह मिळालाय, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. मग या श्लोकाद्वारे समर्थ माऊली आपल्या पुढे ते मांडत आहेत की आपल्याला हा देह मिळालेला आहे ना, हा आत्मदेह जो मिळालेला आहे त्याचा वापर कसा करायचा आहे ते समर्थ माऊलींनी आपल्याला या श्लोकामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं. देह चालवण्यासाठी तर क्रिया कराव्याच लागतात. नक्कीच आहे नाही, कारण आपण जर क्रिया केल्या नाही, निश्चित पडून राहील तर आपल्याकडून कुठलंच कार्य घडणार नाही. त्यामुळे क्रिया तर कराव्याच लागतात, त्याशिवाय काहीही उपयोग नाही. आणि निष्क्रिय होणे हे समर्थांना मान्य नाही. कारण तुम्ही समर्थ माऊली तर व्यायामाचे इतके म्हणजे सतत प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक सगळ्यांना तेच सांगायचं, तुम्ही तुमचा देह एवढा बलरूप बनवा की तुमच्या पुढे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मग हाताळते. तुमच्या बुद्धीबरोबर, तुमच्या मनाबरोबर तुमचा देहही चांगला असणे. बघा तुमच्या देहामध्ये जर ती ताकद असेल तर ते व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातात. ज्या कामासाठी आत्मरूपाने हा देह धारण केला गेला आहे, मग हे काम कुठलं आहे ते आपल्याला ओळखता देखील आलं पाहिजे ना. बघा हे कार्य घडवणारा कोण आहे, तो कोण भोगताय, हे सगळं आपल्याला समजणं इथं गरजेचं आहे. आपल्याकडून हे कार्य करून घेणारा तो परब्रह्मच आहे ना. त्याच्या रूपानेच आपण हे कार्य, सगळ्या ज्या काही गोष्टी असतो तो पार पाडत असतो. पण इथे येतो माणसाचा मीपणा. कारण त्याला काय वाटतं, हे परब्रह्म करत नाही, हे माझ्याकडूनच केलं जात आहे, मीच घडवत आहे, मीच सगळ्याचा करता करवित आहे, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत राहतं. आणि इथंच तो व्यक्ती काय होतो, फसला गेला जातो. क्रिया करताना विवेक, सावधानता ही बाळगलीच गेली पाहिजे. आपण कोणती क्रिया करतोय, कशा पद्धतीनं करतोय, इथं सारासार विवेकबुद्धी आपण वापरतोय काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून व्यवस्थित रूपाने स्पष्ट झाल्या पाहिजे. आणि अशा क्रियाच्या मृत्यूनंतरही आपल्याला कीर्ती देतील. बघा आपल्याला ते काही माहित नाही की आपल्याला मृत्यूनंतरही कीर्ती मिळाली पाहिजे, पण आपलं कार्यच असं असेल की आपल्याला ते मृत्यूनंतरही आपली आठवण प्रत्येक जण लक्षात. बघा ज्या वृत्ती माणसाला सहजपणे मिळालेल्या असतात त्याच वृत्तीचा उपयोग करून तो अगदी जीवन व्यवस्थित पद्धतीने जगत असतो. मिळालेल्या असतात ना नैसर्गिकपणे. आपल्याला जो हा देह प्राप्त झालेला आहे तो नैसर्गिकपणे झालेला आहे, सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आज जरी आपल्या अवयवाचा एखादा भाग जरी गेला तर त्याची किंमत आपण कदाचित मोजूही शकणार नाही, एवढी किंमत असते. आपल्याला नैसर्गिकपणे हा देह मिळालेला आहे. मग या देहाचा वापर आपण कसा करायचा, याचा उपयोग कसा करून घ्यायचा, तर हे आपण जाणणं खूप गरजेचं आहे. व्यवहारामध्ये धनेशना, दारेशना आणि लोकेशना या तीन काय असतात, वासना असतात. धनेशना, दारेशना आणि लोकेशना. मग आता धनेशना म्हणजे काय, तर धनेशना याचा अर्थ काय आहे, उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून देणारी साधना. इथं तुम्हाला ज्या काही गोष्टी उपभोग घ्यायचे तुम्हाला, मग ते घर आलं, बंगला आलं, गाडी आली, घरातल्या प्रत्येक लॅविश वस्तू आल्या, ह्या सगळ्या उपभोग घेण्याच्या साधना झाल्या. बरोबर? म्हणजे सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जी वासना असते ती म्हणजे धनेशना. आणि दारेशना म्हणजे काय, पंच ज्ञानेंद्रियांना शब्द, रस, गंध, रूप
ह्या सगळ्या वासना चिकट. काय सांगितले समर्थ माऊलींनी? दारेशना याचा अर्थ काय? तर शब्द, त्वचा, रस, गंध, रूप या विषयांपासून सुख मिळणं नेहमी व पुष्कळ प्रकारे मिळावं असं वाटत राहणं. आणि स्त्रीविषयक अभिलाषा एवढाच अर्थ इथं लागू होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त इथं या इंद्रियांच्या भोगविलासामध्ये समाविष्ट आहे. आणि लोकेशना म्हणजे काय? साहजिकच आहे की लोकांनी आपलं कौतुक करावं. आपण एखादं कार्य केलं की आपल्याला लोकांकडून त्याची वाहवा मिळवायची असते की बाबा तू उत्तम कार्य केलंस. मग तिथं आपला आला तो मीपणा. कारण इथं तुम्हाला इच्छा निर्माण झाली, ती वासना निर्माण झाली. मग ही जी वासना असते ती लोकेशन आहे. म्हणजे कोणी प्रशंसा करावी, सन्मान द्यावा, आपला सत्कार करावा असं वाटणे ही एक वासनाच आहे ना. की आपल्याला ते वाटत राहते की आपण कार्य तर करतोय पण आपल्याकडून म्हणजे लोकांच्याकडून तसा काहीच प्रतिसाद येत नाही. मग हे जे वाटणं ते लोकेशना झालं. मग संपत्ती गोळा करताना काय ते कृपणता येते आणि मग प्रगती थांबते. मग आपण तिथंच काय होतं? कार्य आपलं व्यवस्थित होत. तर अशा पद्धतीने या 3 वासना, धनेशना, दारेशना आणि लोकेशना. तर या 3 प्रकारच्या वासना कशा पद्धतीने आपली प्रगती थांबवतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग कीर्ती मिळवण्यासाठी आपल्याला करावं काय लागतं? मग श्रम म्हणजे काय? तर थोडक्यात आपल्याला तसं आपल्याला प्रूफ करावं लागतं, सिद्ध करावं लागतं की कशा पद्धतीने आपलं जे कार्य आहे ते व्यवस्थितपणे आपण पार पाडत आहे. निस्वार्थपणे श्रम करावे लागतात, कोणताही स्वार्थ मनामध्ये न बाळगता. आणि यासाठी समर्थ माऊलींनी चंदनाचं उदाहरण आपल्यासमोर मांडलेलं आहे की चंदन कसा स्वतः सांगण्यावर ज्यावेळी आपण त्याला उघडतो त्यावेळी तो झिजत जातो. कालांतराने पूर्णपणे एवढ्या मोठ्या चंदनाचा एवढंच होत जातं. आणि प्रत्येक वेळी तो आपल्याला त्यातून त्याला काय निष्पन्न तर होणार नाही, त्या चंदनाला काय निष्पन्न होणार आहे का? तर नाही. त्यामुळे चंदनाचं उदाहरण यासाठी दिले की तो स्वतः झिजतो आणि दुसऱ्यांना सुगंध, वास आणि तो जो म्हणजे दुसऱ्यांना त्याची जी कार्य करण्याची जी प्रगती असते ती पाहिजे असते ती तो सर्वांना देतो. म्हणून काय सांगितलंय? तर चंदन जसे सुगंधी आणि शीतल असते, सुगंध आणि शीतल असतं ना चंदन, त्याच्यामुळे तो वास, तो सुगंध असतो तो सगळीकडे दरवळतो. जसा तो सानेवर आपण उकळतो तसा. म्हणून हे गुण दुसऱ्यांना देण्यासाठी त्याला स्वतः काय होतं? झिजावं लागतं. स्वतः तेवढं काय करावं लागतं? स्वतःची झीज करून घ्यावी लागते. आणि त्याप्रमाणे माणसाने सद्गुणी व परोपकारी असलं पाहिजे, तर ते तुमचे जे गुण आहे ते इतरांना दिसणार आहे. मग श्रम त्याग याला न कंटाळता, श्रम असू दे, त्याग असू दे, एखाद्या गोष्टीचं आपण जेव्हा कॉम्प्रोमाइज करायला शिकतो त्यावेळी याला ह्या सगळ्या गोष्टींना न कंटाळता लोकांना सुखवण्यासाठी, समाजाच्या, देशाच्या हितासाठी स्वतःच्या शरीर सुखाकडे दुर्लक्ष करता येणे हा इथं महत्वाचा गुण आहे. आणि हा गुण आपल्याला प्राप्त करून घेणं समर्थ माऊलींनी अगदी योग्य पद्धतीने आपल्याला सांगितलंय की कशा पद्धतीने आपल्याला या परब्रह्माच्या त्या गोष्टींकडे वळायचं. हे सगळं करण्यासाठी आपल्याला तेवढं श्रम, तेवढी मेहनत घेतली पाहिजे. आणि ते सगळं करताना कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता. म्हणून पण हे परिश्रम कोणासाठी करावेत हे देखील समर्थांनी सांगितले. या परिश्रमाने सज्जनाचे अंतःकरण प्रसन्न झाले पाहिजे हे समर्थ माऊलींना काय आहे? अपेक्षित आहे. त्यांचे समाधान अपेक्षित आहे. कोणतीही व्यक्ती असू दे त्याच्या पुढे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्यानं त्यांचं अंतःकरण ओतप्रेत भरून गेलं पाहिजे, त्यांना समाधान लाभलं पाहिजे. म्हणून या गोष्टी घडणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या मनाचा श्लोक समर्थ माऊलींनी सांगितला होता की मरावे परी कीर्ती रूपे ओरावी. जरी आपण म्हणजे आपला देह जरी सोडून गेला, या सृष्टीचा जरी त्याने निरोप घेतला तरी आपली कीर्ती, आपण केलेलं कार्य कायम लोकांनी, जसं आपण आता पूर्वी जे नेते होते त्यांचं कार्य आजही आपण इतिहासात अनुभवत आहे. सगळं आपण वाचतोय, त्यांनी जे जे काही कार्य केलं ते आजही आपल्या लक्षात आहे. आजही लहान मुलांना जर विचारलं कोण सुभाषचंद्र बोस आहेत, कोण लोकमान्य टिळक आहेत, तर त्यांनी केलेली कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती. त्यामुळे आजही आपण त्यांचे गुणगान गातो. कारण का? त्यांनी त्यांचा देह हा देशासाठी, समाज कार्यासाठी झिजवलाय. त्यामुळे आजही आपण त्यांचं कीर्ती अगदी छान पद्धतीने समजून घेतो. तर अशा पद्धतीने हा मनाचा श्लोक होता. आणि इथं आपण जाणून घेतलं की जरी आपला देह सोडून गेला तरी आपण आपलं जे कार्य आहे ते कसं लोकांपर्यंत पोहोचलं गेलं. आणि हे सगळं कसं झालं? तर आपण ज्यावेळी जिवंत होतो, ज्यावेळी आपला देह होता सगळ्यांच्या या सृष्टीमध्ये, त्यावेळी आपलं जे कार्य आहे ते आपण श्रम त्याग याला न कंटाळता ते निस्वार्थपणे केले.
आणि त्यामुळे ही गोष्ट साध्य झाली. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.